बघा, मुलं 100% अभ्यास करते, पण तुम्ही त्यांच्या जवळपास अंडरस्टँड करा की हे का येत नाही आहे. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या मुलाला किंवा मुलीला एखादा आन्सर येत नाही आहे किंवा लिहिता येत नाही आहे, तर ते किती वेळा प्रॅक्टिस करून घ्यायला हवी, कसं करायला हवं हे शोधा. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कोणाचे तरी काउन्सिलिंग घ्या किंवा विचारा. इन्स्टेड ऑफ जस्ट सेंडिंग टू द ट्युशनला पाठवलं आहे ते करून घेतील नाही. लक्षात घ्या, जनरलाइज गोष्टी होतात आणि जर तुम्हाला ते मुलांना स्पेसिफाईली काम करायचं आहे तर तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की ते का येत नाही. परत मी सांगेल. आणि हे लक्षात घ्या की तुम्हाला मुलं अभ्यास करत नाही आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला सगळंच यायला हवं असं नाही आहे. फक्त त्यांना मॉनिटर करायचं आहे बस. आणि ह्या मॉनिटर करण्याच्या स्किल्स तुम्ही शिकून घ्या. हे शिकलात तर तुम्ही तुमच्या मुलांना खूप चांगलं गाईड करू शकतात. आणि मी हे लिहून देते, जर पॅरेंट्सने पेशन्स ठेवले, जर पॅरेंट्सने 100% सपोर्ट केला तर मुलं अभ्यास करतात. मग तो 7th चालू करू दे, 8th करू दे किंवा 1st स्टँडर्डला करू दे. फक्त तुम्ही त्यांची गरज समजून त्यांना सपोर्ट करा. आणि याच्यासाठी आपल्याला पेशन्स असणं गरजेचं आहे. मग इथे माझी खूप महत्त्वाची टीप आहे, मुलं जर अभ्यास करत नाही आहे, पहिली कोणती गोष्ट तुम्हाला जर लक्षात येत नाही तर तुम्ही कोणाची तरी मदत घ्या की माझ्या मुलाला कसं वाढवू, कसं करू. पण तुम्ही कोणाच्या हातात देऊन मोकळे होऊ नका. तुम्हीच त्याच्यावर वर्क ऑन करा आणि शोधा प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याला सपोर्ट कसा करायचा आहे.